नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी रुपये वर्ग. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू, SMS सुद्धा पाठविले. शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी 2023 मधील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी अग्रिम दिला होता. काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण नव्हती फेब्रुवारी महिन्यात, त्यामुळे त्यांना पीक विमा अग्रिम दिला गेला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 1,11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 76 कोटी 27 लाख रुपये अग्रिम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. विमा अग्रिम कंपनी जमा झाल्याचे SMS सुद्धा पाठविले जात आहेत. ज्या तालुक्यांना पीक विमा भेटला आहे त्या तालुकावार आकडेवारी आपण पाहूयात. अंबाजोगाई तालुक्याला 12 कोटी 26 लाख रुपये मिळणार आहेत. आष्टी तालुक्याला 1 कोटी 49 लाख रुपये मिळणार आहेत. बीड तालुक्यासाठी 5 कोटी 22 लाख मंजूर झाले आहेत. धारूर तालुक्यासाठी 3 कोटी 86 लाख मंजूर झाले आहेत. गेवराई तालुक्यासाठी 3 कोटी 44 लाख रुपये मंजूर झाले आहेत. केज तालुक्यासाठी 13 कोटी 7 लाख रुपये मंजूर झाले आहेत. माजलगावसाठी 14 कोटी 13 लाख, तर परळी तालुक्यासाठी 16 कोटी 57 लाख रुपये, तसेच पाटोदा तालुक्यासाठी 3 कोटी 90 लाख रुपये, शिरूर तालुक्यासाठी 62 लाख 85 हजार, तर वडवणी तालुक्यासाठी 1 कोटी 47 लाख रुपये. तर अशा प्रकारे बीड जिल्ह्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कृषी वार्ता या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.